ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपल्याकडे फार मजेशीर प्रश्न आलेला आहे. हं? आणि तो खरं म्हणजे विचारण्याची बी कमाल आहे ते, कारण जे वाटतं त्यांनी विचारलं. म्हटले, महाराज म्हणले, भूत हे जी म्हणतात ते खरं आहे का? तुमचं काय मत आहे? नाही, ले खरं असतं का? का उगच काहीतरी असतं? असं विचारलंय. तर मला वाटतं की त्यांच्यासाठीही बोलतो आणि तुम्ही सुद्धा ऐका. आणि आपण याच्यावर थोडंसं सविस्तर बोलूयाही. कुठलीही एक चांगली बाजू असली की एक वाईट बाजू असते. जसं म्हणतात ना, नाण्याला दोन बाजू, तसा प्रकार. एक चांगलं असलं की वाईट असतं. जसं का दिवस आहे, रात्र आहे, पाणी आहे, आग आहे, असं प्रत्येक आहे का नाही? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन बाजू असतात. तसा देव आहे त्या अर्थी भूत आहे. लक्षात आलं? की जे मंडळी देवाला मानतात तसेच भूतालाही मानणारी मंडळी आहे. आता आपण आता कसं आधुनिक विचाराच्या आहे ना गेलोत. आता ज्याची त्याचा आवडी निवडीचा प्रश्न आहे तो. मानलं तर दगडात देव आहे असं म्हणतो का नाही आपण? आणि तो देव, दगडातला देव, सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण करतो, तुम्हाला समाधान देतो, तुमची प्रगती करतो. पाहिलं तर तो दगड आहे, पण आपली श्रद्धा असल्यानंतर तो देव असतो. तसंच आपण जर मनात ठरलं की अमुक अमुक भूत आहे, हे भूत येते, तर ते भूताचं काम ते करतं, ते त्याचं काम करतं. आता अशाही काही मंडळी आहेत की ती काहीच मानत नाही, देव बी मानत नाहीत आणि भूत बी मानत नाहीत. मग त्यांना दोन्ही गोष्टी मान्य नाहीत. मग त्या गोष्टी मानत नसल्यामुळे ही काहीच खरं नाही, ही फक्त त्यांना जगणं एवढंच बघतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं ते तशाच पद्धतीने राहतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ना काय म्हणतात ना, ना घाट का ना घर का असला कार्यक्रम होतो. कुठली तरी एक बाजू धरून चालायला पाहिजे आपण. ते खरे असू खोटे असू, पण एक का आपल्याला जर मनाला समाधान वाटत असेल, देव आहे, देवाचा जप आहे, तर ते करायला काय अडचण आहे आपल्याला? हे सर्व खेळ असतो ना, ते मनावर चाललेला असतो आपल्या. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर वाटत असेल की खूप चांगलं वाटतंय, नामस्मरण केल्यानं चांगलं, मग काही शक्ती असू नसते, पण तुम्हाला वाटतंय ना, मग तुम्हाला काय करायचंय? ती सत्य असू अगर नसू, पण तुम्हाला बरं वाटतंय हे महत्वाचं आहे. तुम्हाला बरं वाटतंय ना. आता काही मंडळीला भूतावर विश्वास असतो, भूत, तर त्यांना त्यात समाधान पण वाटतं, म्हणून ते आहे असेल त्यांच्या दृष्टीनं. आपण कशाला काय बोलायचं? अगर जे मानतच नाहीत तर त्यांची त्यांच्या विचाराची पद्धत आहे ती. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. फक्त एकच आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवा, परंतु जेणेकरून असा विश्वास ठेवा की जेणेकरून आपल्याला धोका त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. आता समजा आपण दगडात देव मानतो, जर दगडात देव मानल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, शांतता वाटते, प्रसन्न वाटतं, अगर आपले काही कामं होतात काय असेल ते, मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला काय अडचण आहे आपल्याला? तसं काही नाही. आपल्या मनाला ज्या गोष्टी समाधानकारक वाटतात ते आहेतच म्हणायच्या, आहेतच.
त्या नाही म्हणताच येत नाही. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो की जोपर्यंत मानव प्राणी आहे तोपर्यंत या गोष्टी चालणारच. कितीही तुमची सुधारणा झाली, डिजिटल युग आलं, संशोधन झालं, हे झालं, तरी देव आणि भूत ही काही संपणारी गोष्ट नाही. संपणारी गोष्ट नाही. कारण आज किती सुधारणा झाल्यात. मी इथे बसून बोलतो, आज जगात पाहतात मला. आज अमेरिकेत पाहतात, इंग्लंडमध्ये पाहतात मला. अगर तुम्ही कुणी आपल्या जगात इकडल्या कोपऱ्यातला संदेश तिकडे जातो. तरी एवढी सुधारणा विज्ञान झालं असलं तरी तिकडे पण भूत मानतात. कुणी म्हणत नसतील की असं कसं शक्य आहे, पण कारण आपल्याकडले काही मंडळी तिकडे गेलेले आहेत. ते लोकांना मी विचारतो असे प्रश्न काही काही, तर तिकडे कसे काय, तर ते सुद्धा सांगतात की तिकडे देव मानतात, भूत मानतात, त्यांच्यावर विश्वास आहे तिथल्या लोकांचा. कुठलीही सुधारणा झाली तरी सगळीकडे मानल्या जातं. जे काही लोक मानतच नाही ते म्हणतात हा काही खरं नाही, कुठं काही नाही, ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे. पण जे मानतात त्यांना तिकडे पण आहे, कारण आपले संपर्क असतो, बोलतात आपण, तर त्यावेळेस कळतं अशा गोष्टी. जोपर्यंत ही माणसं आहेत ना पृथ्वीवर तोपर्यंत ह्या गोष्टी चलतच राहणार. त्यात बदल होत राहील, कमी जास्त होत राहील. फक्त आता तुम्हाला ते भूत मानायचं का देव मानायचा का नाही मानायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं. देव मानला तरी तुमचं कल्याण आहे, भूत मानलं तरी तुमचं कल्याण आहे, आणि नाही मानलं तरी कल्याण आहे. काय करणार, कुणाच्या नादी लागत बसायचं. ज्याच्या त्याचा विच्छेचा प्रश्न आहे, आपण कशाला जास्त बोलायचं. तर असो, आपला निरोप घेतो आणि हा कार्यक्रम मी इथेच थांबवतो. परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.